Audio Jungle. Audio Jungle. बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने मानसिक संतुलन बिघडलेल्या एका तरुणाचा एसटी बस मागे घेत असताना धग बसून अपघातात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दिनांक 7 रात्री 9 वाजेच्या सुमारास अहमदपूर अंधुरी रस्त्यावरील बोरगाव पाटीजवळ घडली. सचिन कोंडिबा मुंडे वय 38 राहणार येस्तार तालुका अहमदपूर असे. अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. लोकसभा निकालापूर्वी पंकजाताई नाही जर आली तर सच्चा गेला असा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. दुर्दैवाने शुक्रवारी सायंकाळी त्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. या प्रकरणी एसटी बस चालकाविरुद्ध किनगाव पोलीस ठाण्यात शनिवारी दिनांक 8 दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदपूर तालुक्यातील येस्तार येथील अविवाहित तरुण सचिन कोंडिबा मुंडे वय 38 हा ट्रक चालवून वडील, आई व भाऊ या कुटुंबियांचा गाडा चालवत होता. पंकजा मुंडे यांचा तो खूप चाहता होता. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी सचिन मुंडे याने सोशल मीडियावर पंकजाताई नाही जर आली तर सच्चा गेला असा व्हिडिओ तयार करून व्हायरल केला होता. बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला. पराभवाची बातमी सचिन मुंडे याला समजली तेव्हापासून त्याचे मानसिक संतुलन बिघडल्यासारखेच तो करीत होता. मागील 3 दिवसांपासून तो वेड्यासारखा वागत होता. शुक्रवारी दिनांक रात्री 9 वाजेच्या सुमारास अहमदपूर आगाराची येलदरवाडी मुक्कामी जाणाऱ्या एसटी बसच्या MH13 CU 1929 चालकाने बोरगाव पाटीवर बस थांबविली. प्रवासी उतरल्यानंतर बस हयगई व निष्काळजीपणे मागे घेतली तेव्हा डोक्यावर परिणाम झालेला. सचिन हा बसच्या पाठीमागे वेड्यासारखा थांबला होता. यात बसचा धक्का जोरात लागला. यात जखमी होऊन सचिन मुंडे याचा अपघाती मृत्यू झाला. सचिन मुंडे याच्या पार्थिवावर येस्तार येथे शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत सचिनचे काका संग्राम वैजनाथ मुंडे यांच्या फिर्यादीवरून किनगाव पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र मैं दशरथ कोंडबा मुंडे माझा भाऊ सचिन मोठा वडील होता. मला 4-5 दिवस पंकजाताई पडल्यामुळं त्यांना खायना पिण्या करता तानामध्येच राहावं लागलं होतं. कवट बिन टायमाला न टायमाला येऊ लागलं. त्याला काय बहिणीचा ताण वाटला की त्यांना असं करीत राहिले. हाडाची काढ केली आणि हा मराठवाडा प्रत्येक क्षणाक्षणाला या मराठवाड्यासाठी आपला एक एक क्षण अर्पित केला. ज्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी, त्या गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या कन्येला, त्या संघर्ष कन्येला पंकजा मुंडे यांना आज या ठिकाणी पराभव स्वीकारायची वेळ आली. आणि मला काहीच सांगायचं नाही, ताईचा पराभव म्हणजे आमचा पराभव. पंकजाताई ज्या दिवशी पडतील त्या दिवशी मी माझं जीवन संपवेल, हे त्याचं वाक्य होतं साहेब. आणि आज आमच्या तालुक्यातील लोकनेते, सर्वांचे लाडके व तसेच सर्वसामान्य जनतेमध्ये स्वतःला सामावून घेणारे आदरणीय माजी आमदार खंदाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी साहेबांना म्हणतो की आपणही या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करा. दैवी अंत झाला ही बातमी कळली. क्षणभर विश्वास बसला नाही आणि धक्का बसला. जेवढे म्हणून या राज्यामध्ये आणि देशामध्ये मुंडे बघताय ते 18 पगड समाजाचे, त्या सगळ्यांना शॉक बसला. खरं म्हणजे दुर्दैवी घटना व्हायला नको आहे. आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जन्ममृत्यू अटळ आहे, परंतु अशा पद्धतीचा मृत्यू येणं ही दुःखदायक आहे. मी ईश्वराला प्रार्थना करतो की सचिन मुंडेच्या आत्म्याला शांती मिळो आणि मुंडे कुटुंबियावर जे आघात झालेला आहे, दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, त्या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर मुंडे कुटुंबियांना देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थांबतो. बरोबर आहे.